याच विषयीची एक ब्रेकिंग न्यूज आहे। नांदेडच्या देगलूरमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे। निपाणी सावरगाव केंद्रावरील ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येते आणि 1.5 तासापासून मतदान खोळंबलेलं आहे। 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली होती, पण तब्बल 1.5 तासापासून इथं मतदान खोळंबल्याची माहिती समोर येते। याचाच अर्थ मतदान सुरू होऊन 2 तास झाले आहेत आणि त्यामध्ये 1.5 तासापासून हे जे ईव्हीएम मशीन आहे ते बंद पडलेलं आहे आणि बिघाड झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे इथं फक्त अर्धा तास मतदान होऊ शकलेलं आहे। तर नांदेडच्या देगलूर तालुक्यातील निपाणी सावरगाव इथल्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे। मागील 1.5 तासापासून मशीन बंद पडली आहे, त्यामुळे मतदानाची प्रक्रिया खोळंबलेली आहे। तर या बूथवर 355 मतदार आहेत, ज्यामध्ये पुरुष 175 आणि महिला 180 मतदार असल्याची माहिती समोर येते। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यातील बऱ्याचशा ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड होत असल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या टप्प्यातील हे मतदान, पण यावेळेला अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचं सकाळीच पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।